झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत संवेदनशील विषयावर. एखाद्या स्त्रीचं मनोविश्व उद्ध्वस्त करणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे तिच्यावर होणारा बलात्कार. मध्ययुगापासून स्त्री हे काचेचं भांडं समजली जायची. 21व्या शतकामध्ये हीच काच बुलेटप्रूफ झाली आणि स्त्री सुरक्षित झाली असं आपण गृहीत धरलं. पण बुलेटप्रूफ काच बाहेरून मजबूत असली तरी आतून निघणारे ओरखडे आणि व्रण तिला घायाळ करू शकतात हे आपण कधी लक्षात घेणार असा प्रश्न दिल्लीत घडलेल्या गँगरेपच्या घटनेमुळे निर्माण झालेला आहे. बलात्काराकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर आपण चर्चा केल्या, पण बलात्कार रोखण्यासाठी काय केलं? स्त्रीला आपण केवळ कागदोपत्री सक्षम केलंय का? स्त्रियांना सुरक्षित करण्या इतकेच कष्ट पुरुषांना सुसंस्कृत करण्यासाठी घेतले जात आहेत का? आणि एक समाज म्हणून डोळ्यांदेखत घडणाऱ्या अशा घटना रोखण्यात आपण का कमी पडतो आहोत? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊयात देशाला विकृतीचं ग्रहण या खास कार्यक्रमात. या सगळ्या अनुषंगाने आपल्याला आज चर्चा करायची आहे, मात्र त्याआधी बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. क्या ऐसे लोगों को फांसी की सजा नहीं होनी चाहिए? लेकिन मैं कहना चाहती हूँ, अभी तो सब लोग गिरफ्तार भी नहीं हुए, केवल 2 लोग गिरफ्तार हुए हैं. लेकिन क्या कर रही है दिल्ली पुलिस, क्या कर रही है केंद्र की सरकार, क्या कर रही है गृह मंत्री और क्या कर रही है दिल्ली की मुख्यमंत्री? मैं सरकार के पक्ष से ये निवेदन करना चाहती हूँ, पूरे सदन की ये भावना है कि सख्त कदम उठाए जाए और तुरंत इस पर कदम उठा, कोई विलंब न हो, कोई ऐसा संदेश न जाए कि इसमें विलंब हो रहा है. The case was detected without loss of time and the 4 of the 6 accused have been arrested. दिल्लीत सोमवारी झालेल्या गँगरेपचे संसदेत असे पडसाद उमटले. बलात्काराच्या घटनेचा एकमुखी निषेध करत आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्याच्या मागणीवर सर्व पक्षीय एकवटले. काही महिला खासदारांना तर अश्रूही अनावर झाले. What about women who bring you into this world, sir? Where is their protection? Do you not think that we should think about it very seriously? I'm ashamed. I personally feel very, very ashamed that I'm sitting in this house and I'm helpless and I'm not being able to do anything. दिल्ली गँगरेप प्रकरणी मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण अद्याप फरार आहेत. उसमें लिप्त 4 अपराधी हम लोगों ने पकड़ लिए हैं. दिल्लीकरांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला. महिला सुरक्षित नसल्याची भावना सामान्य दिल्लीकरांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांनीच व्यक्त केली. आता गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आरोपींना लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होण्याची गरज आहे, तरच अशा अपप्रवृत्तींना आळा बसेल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. सुरुवातीला या संदर्भातला आजचा आमचा रोखठोक प्रश्न काय आहे पहा. बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी का? हा आमचा रोखठोक प्रश्न आहे आजचा. तुम्हाला आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/झी24तास ला लाईक करायचं आहे आणि आपलं मत नोंदवायचं आहे 24तास.com वर. रोखठोक प्रश्न, बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी का? आपल्याला काय वाटतं? या अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. आता आपल्याबरोबर 2 मान्यवर पाहुणे आहेत. एक मुक्ता मनोहर लेखिका आहेत, पुण्याहून ते आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. नग्न सत्य हे त्यांचं पुस्तक याच विषयाच्या अनुषंगाने आहे, जे अत्यंत चांगलं आहे. आपलं स्वागत मुक्ताजी. आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, पुण्याहूनच आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. थोड्याच वेळात आपल्याबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र तोपर्यंत मी सुरुवात करते आहे आपल्या या दोन्ही पाहुण्यांपासून. सगळ्यात महत्वाचे या सेगमेंटचे 2 प्रश्न आपण घेतो आहोत मुक्ताजी आणि वर्षाताई. एकतर नेमकं चुकतंय काय
सबल झालेली आहे महिला असं आपण म्हणत असतानाच दुसऱ्या बाजूला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. तर नेमकं चुकतंय काय हा एक पहिला प्रश्न आहे. यावर तुम्ही दोघं काय आपापली मतं मांडाल? मुक्ताजी, मी आधी आपल्याकडे येते. सगळ्यात मला लक्ष वेधायचे आजच्या जीवन प्रणालीकडे आणि असं एक जहाल काहीतरी आता शिक्षा केली की हे सगळे प्रश्न सुटतील हा एक भ्रम आहे आपल्या मनातला. कारण आपली जी IT ची समृद्ध केंद्र आहेत 32 देशामधली ती सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत असुरक्षित आहेत अशी आकडेवारी सांगतेय. आणि काय दाखवतं, बंगलोरमधल्या प्रतिभा मूर्तीचं रेप अँड मर्डर, पुण्यामधली नैना पुजारी रेप अँड मर्डर, ज्योती कुमारी रेप अँड मर्डर, अशा अनेक घटना आहेत की या मुली नोकरीला समर्थ असलेल्या, इंजिनियर असलेल्या. आणि आज दिल्लीतली घटना परत हेच सांगतेय की आमची चमकती शहरं, या शहराला कुठला तरी वेगळ्या रोगाने पण ग्रासलेला आहे आणि त्या रोगावरती आपण इलाज न करता बलात्काराला फाशी देऊन टाकू, त्याचे हातपाय तोडू, अशी जहाल भाषणं करून हा प्रश्न सुटेल असं मला नाही वाटत. खरे. वर्षाताई, आपल्याला काय वाटतं, नेमकं चुकतंय कुठे? काय घडतंय नेमकं समाजामध्ये? एक प्रसिद्धी माध्यम आणि काही प्रमाणामध्ये मुक्ताताई किंवा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते सोडले तर याच्या संदर्भातली जी संवेदनशीलता असायला पाहिजे ती दिसत नाहीये. कारण केसेस दाखल होतात आणि केसेस दाखल झाल्यानंतर अनुभव असा आहे की स्टेटची केस म्हणजे सरकारच्या वतीने दाखल झालेली केस ही हरण्याच्या संदर्भातलं जेंडर इक्वॅलिटी पासून बलात्कारासारख्या गोष्टी सोसणारी बाई कोणत्या दिव्यातून जाते आणि त्याच्यासाठी तिच्याशी ते सगळं इन्व्हेस्टिगेट कसं केलं पाहिजे, एव्हिडन्स कसा पुटअप केला पाहिजे, यांचं कोणतंही प्रशिक्षण पोलिसांना नसतं. पोलिसांची संवेदनशीलता, पोलीस स्वतः कित्येकदा म्हणजे अलीकडची कोल्हापूरची घटना सांगते की पोलीस कसे वागतात बायकांशी. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये पोलिसांची वर्तणूक चांगली नाही. न्यायासनाच्या पातळीवरती होणारी दिरंगाई आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे डिफेन्स लॉयर जे उभे राहतात ते मेरिटवरती केस चालवत नाहीत तर ते मोठ्या प्रमाणावरती यातले साक्षीदार होस्टाईल करण्याकडे असतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली केल्या जातात आणि त्या बाईचा न्याय होत नाही. तर न्याय नावाची एक तिथे नाटक खेळलं जातं आणि प्रत्यक्षामध्ये संपूर्ण व्यवस्था ही आरोपीला मुक्त करण्यासाठी धडपडत राहते आणि तिचा न्याय लवकर होत नाही आणि झाला तरी तिला तो खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही. त्यामुळे आपण केवळ शिक्षा वाढवून काही प्रश्न सुटणार नाही तर व्यवस्था कशी संवेदनशील होईल आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये ऍक्विटल झालं, एखाद्या गोष्टीमध्ये निर्दोष मुक्तता झाली आरोपीची तर ती कोणत्या कारणामुळे झाली आणि त्याच्यासाठी जबाबदार साक्षीदार होस्टाईल झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारी वकील चुकला असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट झालं नसेल तर त्या पोलीस ऑफिसरवर कारवाई झाली पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत या संदर्भातले गुन्ह्यांची आकडेवारी फक्त आपल्याला कळत राहील आणि खऱ्या अर्थाने आपण न्यायापर्यंत पोहोचणार नाही. शिक्षा किती होणार आणि शिक्षा फाशीची झाल्याने काय फरक पडेल नाही पडेल हा भाग कुबडूचा आहे. पण मुळात ती केस नीटपणे चालवली जाणार का, ती संवेदनशीलता दाखवली जाणार का, वेळेत ते होणार का आणि तिचा न्याय होणार का आणि त्याची दहशत असं वागणाऱ्यांवरती बसणार का. कारण कसाबला आपण फासावर लटकवलं आणि आपण एक समज दिली संपूर्ण जगाला की या देशामध्ये या पद्धतीचे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही आणि 3 वर्षाच्या आतमध्ये आम्ही त्यांना फासावरती लटकू. या डिटरंट थेअरी प्रमाणे जर आपण त्यांची दहशत जर आरोपींवरती बसवू शकलो नाही आणि 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्या केसीचा निकाल लागला तर तो न्याय नसल्यासारखा आहे आणि म्हणून संपूर्ण व्यवस्था संवेदनशील होणं आवश्यक आहे. नक्की. आपल्या दोघींचं एकंदर जर सार काढलं तर हेच म्हणणं आहे की शिक्षा जहाल जरी होणार असली तरी तो एक भ्रम आहे. मला मुक्ताजींकडे पुन्हा जायचंय. जे आपण आता म्हणालात की जहाल शिक्षा हा एक भ्रम आहे, आपल्याला असं वाटत नाही की आतापर्यंतचं जर ही प्रकरणं पाहिली, अशी प्रकरणं पाहिली तर त्यामध्ये जसं आता वर्षाताई म्हणाल्या की टक्केवारी जी आहे न्याय मिळण्याची ती खूप कमी आहे, असं कुठलं उदाहरणच आतापर्यंत आपल्या समोर नाही की गुन्हेगारांना धाक बसेल, आपल्याला असं वाटतं? असं तर नाहीच आहे. म्हणजे जी न्याय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खालच्या कोर्टामध्ये एक शिक्षा लागली तर हाय कोर्टामध्ये तो सुटू शकतो किंवा वेगळी शिक्षा लागते, परत सुप्रीम कोर्ट आणि अशा अनेक केसेस आहेत. म्हणजे खुद्द मथुराची जी केस आहे ज्याच्यामध्ये पोलिसांनीच बलात्कार केला त्यामध्ये खालच्या कोर्टात आरोपींना शिक्षा लागली, हायकोर्टातनं त्यांना शिक्षा लागली, खालच्या कोर्टात लागली, हायकोर्टात सुटले, सुप्रीम कोर्टातनं सुटले.
आणि अशी जी सगळी यंत्रणेची किंवा प्रसिद्ध राजस्थानमधल्या भौरीदेवीची केस काय सांगते आपल्याला, आपल्या जाती व्यवस्थेवरती एवढा भयानक प्रकाश, म्हणजे न्यायाधीशच खुद्द म्हणतात की वरिष्ठ जातीचा पुरुष खालच्या जातीतल्या बाईवर बलात्कार करणार नाही. त्यातनंच पुढे विशाखाचं जजमेंट घ्यावं लागलं. आणि हे सगळं आपल्या व्यवस्थेशी खूप निगडीत आहे. बाईकडे कशा पद्धतीने वर्षानुवर्ष युगानुयुग बघितलं जातंय त्याचा जर का आपण विचार केला तर मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीत आजच्या चंगळवादाने त्याच्यात भर घातलेली आहे. नक्की नक्की याच विषयाच्या अनुषंगाने वेगळ्या जाहिरातींमध्ये याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. एकतर समाज म्हणून जो सुरक्षितपणा आतापर्यंत आपल्या समोर होता तो आता आपल्याला वाटत नाहीये, ती सुरक्षितता आपल्याला त्या समाजाकडनं वाटत नाहीये, हा एक महत्वाचा प्रश्न. आणि पुरुष सुसंस्कृत होण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी थांबली आहे का? झी 24 तास एक पाऊल पुढे.